मॅडम मॅडम साहेब कुठे आहेत, काही काय कल्पना? खरं तर तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हीच असता त्यांच्या सोबत. माझ्यापेक्षा जास्त तर तुम्हाला माहिती असते ना. हो, पण यावेळेस नाहीये. तसंही काल साहेबांनी अचानक सगळ्या मीटिंग कॅन्सल करून कुठे गेलेत काय काहीच समजत नाहीये. मॅडम असं कधी ते वागले नाहीयेत. काय काम आहे त्यांच्याकडे? साहेबांनी काल ज्या मीटिंग कॅन्सल केल्या ती सगळी लोक आज आली आहेत आणि त्यातल्या अनेक लोकांची फार महत्वाची काम आहेत. ते लोक सगळी ताटकळत थांबली. मॅडम त्यांना साहेबांनाच भेटायचं असं म्हणतायत. त्या लोकांना जरा कळ सोसायला सांगा. आता साहेब बाहेर गेलेत म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार. ते उगीच असे बेफिकीर नाही वागणार ना. त्यामुळे आलेल्या माणसांना जरा नीट समजून सांगा. तुमच्यासाठी हे फार अवघड काम नाहीये संपत. हो, पण नक्की बाहेर लोक वाट बघत असणार ना. जा, ते आपले मतदार आहेत, त्यांना नीट समजून सांगा. जा. ठीक आहे मॅडम. ते आहे बाद झालं का ग? लागलं का तुझ्या हाताला लगेच काट टोकायला? अगं जरा आईची सेवा केली की दमलीच का लगेच? आता मी म्हणले का आम्ही दमली म्हणून? अगं आई लय मालिश केलेली तुला सोसायची नाही म्हणून म्हणलं म्या. तुला माहितीये ना मला तुझी किती काळजी आहे ती. हो तर शेजारणीच्या लग्नात सुनाचा लाड आणि नको नको म्हणे तर 2 लाडू वाढ. मला काय माहित नाही वे तुझी माया. हे असं आहे बघ आहे तुझं. तुझ्या मोर ना एखाद्याने काळीच काढून ठेवलं ना तरी तुला खरं नाही वाटायचं. जाऊ दे ते इशेच नको. तुला जर खरंच समज कळत असतं ना तर तू बोललीस नसती असं की ह्या वाड्या डॉक्टरनी पैसे लपवल्यात म्हणून. घेतलंच का त्या मुडद्याचं नाव? अगं मी काय बी उगाच बरबळत नाही. मला पक्की खात्री आहे की त्याने नुसतं पैसेच नाही पण सोनं बी लपवलं असणार आहे. होय का गाय? आई तुला माहिती आहे का ग डॉक्टरनी कुठे लपवलं ते? अगं तुला काय ग करायचंय? हा मुडद्यानं लुबाडलेला पैसा मला जर माहिती असतं ना तर मी ज्या जाय त्याला दिला असतं ना ते तिथंच काढी लावून टाकले. अगं नको नको पैसे पेटू. अगं वाईस त्यातलं मला दे ग. मी ना माझ्या नवऱ्याला हॉटेल बांधण्यासाठी दिलते. तुला काय करायचंय ग? ते कुठलं पैसे कसलं पैसे एवढं सांगितलं तरी तुला अक्कल येणार झाली. काय करायचंय ग तुला त्याच्या पैशाचं? तो काय पैसा जय जातोय वय आणि त्याच्या पैशावर तू मन टाकतीस असल्याच्या? अगं आहे आता तू ते पैसे जाळून टाकायला निघाली ना म्हणून म्हणले मी. आता तुला तर माहितीये ना की मला अजाबात पैशाची हाव नाही बघ. म्हणून तर माझ्याजवळ होतं नव्हते ते समद पैसे मी आपल्या वाड्यासाठी खर्च केल्यात. काय खर्च केला वो वाड्यासाठी? हा उलट हितलंच संपवताय आणि आम्हाला लुटूनच घरदारा भरली स्वतःची. आणि आता माझ्या जावायच्या पैशावर डोळा आहे तुम्ही तुमचा? हा तर तुझा जावई लय कष्टाने पैसे कमवतोय ना. ह्याला त्याला लुबाडूनच आणला असतील. कोण म्हणलं कोण तुम्हाला? अक्का तुम्हाला किती वेळा सांगायचं ती पैसे डॉक्टरांचा नाहीत लोकांचा पैसा आहेत पतपेढीचा आहेत आणि ते लोकांसाठीच वापरलं जाणार आहेत. आणि परत त्या पैशाकडे वाकड्या नजरेनं बघितलं ना तर बघा मग. आहे बघितलं का? बघ तुझी सून कशी मला बडा बडा बोलून गेली. मग घेतलास ना स्वतःच्याच हातानं पायावर धोंडा पाडून भोग आता आपल्या कर्माचे फळ. मनात नाही मांडण पदरात धोंड अशी गत आहे तुझी. तुला घातलं हुंडा ब्रेत तुला तुझ्या पालखीचा निघाला लवकर दूर तुझ्या. काय बाया काय करावं कुणालाच माहित नाही ह्या डॉक्टरनं कुठं पैसे ठेवलेत ते. आता हे फक्त डिंपल आणि डॉक्टर हे दोघच सांगू शकते. डॉक्टर बस बस. खरंच डॉक्टर किती आभार मानू तुझे मला कळत नाहीये. तुम्ही माझ्या अशा दुखण्याचा इलाज केलाय ज्याचा इलाज मी कित्येक वर्ष शोधत होते. मॅडम खरं तर खूप सोपा इलाज होता. कुणीही तो करू शकला असता. पण असो त्या जखमेवरती वेळीच इलाज करायला पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं हे एक बरं झालं. मॅडमला भेटायचंय. कोण आहे हे? काय नाही मॅडम जबरदस्ती आत घुसलीत. माफ करा मॅडम पण खूप अर्जंट काम होतं तुमच्याकडे. साहेबांची कालपासून वाट बघतोय परंतु ते आले नाहीत. तुमच्या सहीने काम करून घेईन असं आश्वासन दिलं होतं त्यांनी. त्यांनी सांगितलेले पैसे पण तयार ठेवलेत आम्ही. माझ्या जमिनीचं काम खोळंबलंय ते लवकर करून द्या मॅडम.
या बॅगेत काय? पैसे कमी असतील तर अजून वाढवून देतो, परंतु माझं काम करून द्या. या दोघांना संपतकडे घेऊन जा, तुमचं काम होऊन जाईल. ना या तुम्ही. थँक्यू मॅडम, फार उपकार झाले तुमचे. ओके. खूपच छुपा रुस्तम निघाला माझा नवरा. म्हणजे एवढे दिवस मला वाटत होतं की मी किती इमानदारीने कामं करतेय, कोणाचा एकही पैसा खात नाहीये. पण अशा कामाचे पैसे माझा नवरा खात होता. हा, आणि मला माहितीही नव्हतं. बघितलं डॉक्टर, किती वेडी होते मी. म्हणजे मला इतके वर्ष माझा नवरा सतत वेड्यात काढत गेला आणि मी वेडी बनत गेले. पण आता एकच शहाणपणाचा निर्णय घेतलाय मी, आणि तो म्हणजे माझ्या नवऱ्याला कायमचा माझ्या आयुष्यातून बाजूला काढायचा. आणि यात तू माझी मदत केलीस डॉक्टर. खरंच किती आभार मानू मी तुझे. आता डॉक्टर तू बघ मी काय करते ते. कालपर्यंत जे तुमचा नवरा करत होता, आजपासून ते मी करणार आहे. साहेब, कोणाला बघितलं का? कोण आहे? हा तो वाड्यातला सारखे सारखे पैसे मागणारा मुलगा आहे ना, त्या टिंपल कपाडियाचा भाऊ आहे. त्या लफंग्या डॉक्टरचा मेवणा आहे ना, त्याला 8 टाका. असं कसं 8 टाका? अरे मला ते गोड गोड बोलून घेऊन आले आणि तुम्ही म्हणता की 8 टाकायचं. नाही नाही, मला नाही तर मी चाललो. याचे कपडे काढा आणि याला चांगला फोडून काढा. दाजीसारखं नाही. नको नको. गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अरुण म्हणून. बस तुझ्याशी गप्पा मारायच्यात मला. बाकी तुमचं पोलीस स्टेशन एकदम भारी बरं का. हा, पण मी ते पिक्चर मध्ये बघितलं होतं, इथं असं आतच जेल असतं. इथं नाही, मग कुठे येते? आहे ना, त्याला घेऊन जा, टाका आतमध्ये. ओ नाही नाही, आत कशाला? मी फक्त विचारलं कुठं असतं, लगेच आत टाकताय. तू पहिल्यांदा आलायस आमच्या पोलीस स्टेशनला. काय खाणार? हा, काय खाणार? तुम्ही खरंच मागवणार आहे का? होय, पिझ्झा मागवा. पिझ्झा मिळतो का आपल्याकडे? नाही. दुसरं काही? दुसरं आता दुसरं काय? थांबा सांगतो की दुसरं काहीतरी. हा, दुसरं बॉब्या, समोसा, भजी, वडापाव, चॉकलेट, आईस्क्रीम, बिस्क्रीम, एवढं सगळं घेऊन या. हा, हे एवढं सगळं खरंच मागवायचं? आई, सुटलं. तुझं नाव खराब नाही होऊ दिलं. हा, भीती वाटली होती की मला शिक्षा झाल्यावर तुझ्या नावाची बदनामी होईल, पण असं नाही झालं. आणि असं उभी नाही देणं. फक्त तुझ्या आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर ठेव. त्यांच्याच आशीर्वादाने खूप मोठं होणार आहेस तू. अरे बापरे डॉक्टर, तुम्ही इथं? आज तर माझ्या पत्नीचं नशीबच उजाडलंय. काय काम आहे का तुमचं? बोला, काय सेवा करू? बोला ना. अरे हो, जरा धीर धर. मला बसू देशील की नाही? अरे चुकलं ते. बसा ना. नाही, तुम्ही इथे बसा. नाही, मी इथे ठीक आहे, तू तिथे बस. बस. तुम्ही अचानक दिसलात ना, तर मला काही सुचलंच नाही. चहा सांगू का तुम्हाला? महेश. अरे नको, काही चहा वगैरे नको. थंडा? अरे नको ना म्या. बरं मला सांग, आपण ज्यांचे पैसे घेतले होते त्यांचे दिले परत? देऊन टाकले. सगळ्यांचे पैसे देऊन टाकले. बरं केलंस.
कंगनी बाबांची कृपा आणि तुमचा आशीर्वाद. तुम्ही खरंच देव माणूस आहात. अरे हे तुम्ही मला म्हणायचं, मी तुम्हाला अडवणार नाही. बरं नाम्या, आतापर्यंत आपण गावकऱ्यांचं भलं करत होतो. तुझी पतसंस्था तालुक्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तालुक्यातल्या माणसांचं भलं केलं पाहिजे. अहो तालुक्यांचं काय घेऊन बसलाय? जिल्ह्यात खोलू आपण पतपेढी, टेन्शनच नाही. नाही नाही नाही, एक टेन्शन आहे डॉक्टर. एवढं सगळं करायचं म्हटल्यानंतर पैसे लागतील. हा खरंय तुझं, पैसे तर पाहिजेत. हा पैसे तर लागतील, पण टेन्शन कशाला घेतोस तू? यात खूप सारे पैसे आहेत. यात तालुक्यातल्या लोकांचं भलं करू शकतो. चेक कर. पैसे डॉक्टर, तुम्ही माझी सगळी संकट दूर केली. तुमचा आभार कसं मानू ना हेच कळणं झालं. अरे नाम्या, आभार परक्या माणसांचे मानले जातात, आपल्या माणसांचे नाही. हे पैसे घे आणि सगळ्यांचं भलं कर. येतो मी. बरं नाम्या, कंगनी बाबांचा तुझ्या डोक्यावर हात आहे. ते जेव्हा जेव्हा काय काय सांगतील तसं तसं पालन करतात. येत कंगनी बाबा. आयो, एवढं सगळं आणलं की तुम्ही. भावी भावी भावी. तुमचा तो डॉक्टर अतिशय पैसेवाला माणूस आहे. तुमच्या घरामध्ये असेल अशी खाण्यापिण्याची रेलचेल है ना? तू खायला बिल आणत नाही, ते बघ तुला कसं मर्डर करते. मर्डर? अहो ते लोकांनी मदत करतात, मर्डर नाही. कसं काय? तुझ्याकडे आहे एवढा पैसा? पण तुमची ती डिंपल कपाडियाचं पार्लर आहे, तिच्याकडे आहे पैसा. हा काय करतो? आता ते मला कसं माहित? मला माहित असेल वय, ते त्यांचं त्यांना माहिती. चल तुझ्या भविष्याविषयी बोलू आपण. मोठं होऊन तुला काय व्हायला आवडेल? मला पोलीस बनायला आवडेल. आता आम्ही शाळेत पोलीस करतो का नाही, तर मी पोलीस बनलेलो असतो. पोलीस. मी बनवू शकतो तुला पोलीस. असं आता अचानक लगेच? लगेच मग बनवून टाका की. चल आजपासून तू आमचा छोटा पोलीस. तुझं काम, ती दिदी ना ती डिंपल कपाडिया आणि तो लफंगा डॉक्टर, ते काय करतात, कुठे जातात, त्याच्याविषयीची सगळी माहिती मला येऊन द्यायची. तुला एक छान ड्रेस शिवा आपण पोलिसाचा. ड्रेस पोलिसाचा? हा चालते चालते. पोलिसाचा ड्रेस मी शिवणार आहे. हा तो राहताय का नाही, मी तुम्हाला रोज माहिती देत जाईन. पण पोलिसांना पगार बी असतो, म्हणजे आता मला पण काहीतरी भेटलं पाहिजे ना पगार. हे असं रोज तुला चांगलं चांगलं खायला मिळेल. हाच तुझा पगार. रोज जास्त चांगलं चुंगलं? मग तर अजूनच चालतंय. मग मी तयार आहे छोटा पोलीस बनायला. हा आणि मी तुम्हाला रोज माहिती बी देत जाईन. मॅडम बोलवलं मला? आमच्या निवडणुकीची तयारी कशी चालली आहे? मॅडम ती बऱ्यापैकी साहेबच करायचे. मग तुम्ही काय करायचा? मॅडम तसं नाहीये, पण तिकीट कन्फर्म नाहीये ना, त्यामुळे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय नक्की? आम्हाला तिकीट नाही मिळणार? नाही मॅडम, मी असं का म्हणेन.
की साहेबांनी तसं सांगितलं तुम्हाला की मी हिला तिकीट मिळवून देणार नाही? तुम्हाला म्हणून असंच वाटतं ना? असं काहीच झालं नाहीये मॅडम. हो ना, मग जाऊन निवडणुकीच्या तयारीला लागा. प्रचाराची तयारी जोरात व्हायला पाहिजे. त्यासाठी माणसं नेमा. कोणी PR एजन्सी असेल तर तिच्याशी संपर्क साधा. धुराळा उडला पाहिजे प्रचाराचा. आणि तिकिटाची काळजी तुम्ही नका करू, ते आम्हालाच मिळणार याची खात्री आम्हाला. ठीक आहे मॅडम, मी प्रचाराच्या कामाला लागतो. पण मॅडम, असं निवडणुका तोंडावर आल्यात आणि साहेबांनी बाहेर जाणं मला बरोबर नाही वाटत आहे. अजून ते आले पण नाहीयेत. हो ना, आम्हालाही काळजी वाटते त्यांची. कधी कधी तर असं वाटतं की आमचं तिकीट कापायला तर नाही गेलेत ना. पण एक मन म्हणतं शक्य नाहीये. बायकोय मी त्यांची, माझ्याशी असं नाही वागणार ते नक्कीच निवडणुकीच्या कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी गेले असतील. हो मॅडम, मी चौकशी केली पण ते आपल्या पक्ष कार्यालयात आणि पक्षातील कुठल्याच लोकांना भेटले नाहीयेत. संपत भेटले तरी तुम्हाला कळू देणार आहेत का ते? साहेब आहेत ते, त्यांचं राजकारण कळाले आतापर्यंत जे आता कळेल. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जाऊन प्रचाराच्या तयारीला लागा. आणि साहेबांना सवय अशी अधूनमधून गायब व्हायची. येतील रात्रीपर्यंत. नाही चाले तर पुढे बघू काय करायचं ते. कळलं? निघा तुम्ही. ठीक आहे मॅडम. मशरिक से जो आए मगरिब में खो गए, अरे अच्छे खासे लोग थे दीवाने हो गए, ये अच्छे खासे लोग थे दीवाने हो गए, अरे पूरब से साहेब, निकले पश्चिम साहेब, हो गए, अरे अहो साहेब, आमदार देवेनी गायकवाड मॅडम आलात पोलीस स्टेशनला. वायकर साहेबांनी तुम्हाला फोन केला होता ना, पण तुम्ही आलाच नाही बराच वेळ, म्हणून मी आलो. साहेब, अरे तू कधी आला? किशोर कुमार ऐकला कधी? किशोर कुमार मोठा गायक. मुकेश ऐकला कधी? मोठा गायक. मोहम्मद रफी मोठा गायक. मार्तंड जामकर पोलीस गायक. ऐकलं? मार्तंड जामकर. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुशासन. हरकत बघितली? दुशासन लई झालं लई हो मुजूर, हे दुशासन लई झालं लई हो मुजूर. कधी कधी गातो मी, म्हणजे मूड असला की गातो, मूड नसला की नाही गात. आता नाही गात तर नाही गात, जबरदस्ती थोडी. अहो साहेब, आमदार देवेनी गायकवाड मॅडम आल्यात पोलीस स्टेशन मध्ये. हा, आमदार? हो. असं बरं दिसणार नाही ना साहेब? हा, हे चांगलं निरीक्षण आहे. बरं दिसणार. मी आलो तोपर्यंत गाणं आहे. इनको कुछ भी याद नहीं, ये हर अरे तू कधी आलास? अहो साहेब, सांगितलं ना मगाशी, त्या देवेनी मॅडम आल्यात. तुम्हाला बोलवायला आलो साहेब. मग गाणी ऐकत काय बसलायस मग तू? युजलेस. हे बघा साहेब, वायकर साहेबांचाच फोन आला. हा साहेब पटकन या. आमदार देव यांनी मॅडम पोलीस स्टेशन मध्ये आले. आमदार आहे ना, बघू द्या वाट. मग कधी कधी त्यांनी पण वाट बघितली पाहिजे. बस चल चल. किती वेळ लागणार तुमच्या साहेबांना? मॅडम असे किती वेळ बसून राहणार आहेत? येतच असतील. फोन बोलतो लगेच येतो म्हणाले. बघा पटकन लवकर. वेलकम वेलकम वेलकम. सॉरी फॉर लेट. अरे वा. आमदार देवयानी गायकवाड मॅडम, कसं काय अचानक आला? मला बोलवायचं, मी आलोच नसतो. काय काम आहे?
मला मिसिंग कंप्लेंट नोंदवायची आहे. कोण आहे मिसिंग? गायकवाड साहेब, माझा नवरा, गायब आहेत. काहीच पत्ता लागत नाहीये त्यांचा. मला तर कळत नाहीये की मी काय करू. काहीच कळत नाहीये कुठे गेले ते. ते गायब झालेत की त्यांना कोणी गायब केलंय?